हळूहळू वहिनी. हो 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 सॉरी हळू. दादा किती लागलं होतं तुम्हाला? साधी हळद तरी लावायची पण नाही, सगळीकडे असेच फिरत होतात तुम्ही. काय लागलं नाही वहिनी जास्त मला, मी ठीक आहे. गप्प बसा तुम्ही. किती लागलं होतं? रक्त येत होतं. आणि मला सांगा लक्ष कुठे होतं तुमचं? तुम्हाला एवढं लागलंय, तुम्ही नक्की कुठे जात होतात? कोणी तुम्हाला काही केलं नाहीये ना? ते राज बबलू, अरे काय लागलं? काय झालं तुला? कोण कशाला काय करेल मला? मी माझा धडपडलो आहे. नाही, तुम्ही ह्या आधी काय म्हणालात? राज? ते राजयोग आहे कुंडलीत. फक्त लग्न व्हायला पाहिजे माझं. ते ज्योतिषीकडे गेलो होतो ना, त्यांनी सांगितलं फक्त मागे कुत्रे लागतील हे सांगितलंय. कुत्रे मागे लागतात? दादा, मला कधी कधी तुमचं बोलणं कळतच नाही. कळत नाही ना? तेच बरं आहे. बरं, तुम्ही इथेच थांबा, आराम करा. मी गोळ्या घेऊन येते, तुम्हाला बरं वाटेल. काय बोलतोस? सॉरी सॉरी. बरं ते जाऊ दे, काय झालं ते मला सांग. तू आजूबाजूला बघितलंस का? तिकडे सगळीकडे बघितलं, कुठेच सापडला नाही. बरं ठीक आहे, पण तू म्हणतो तो चालत चालला होता, याचा अर्थ तो तिथेच जवळपास कुठेतरी राहत असणार. ऐश्वर्या, मी इतकी सक्सेसफुल काय माहितीये तुला? हार्डवर्क. फक्त तेवढंच नाही, मला जे हवंय ना ते मिळवायची माझी जिद्द. काही झालं, अगदी दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी मला जे हवं ते मी मिळवतेच. हे तू इनडायरेक्टली मला ऐकवतेस का? असं वाटलं का तुला? हो, म्हणजे थोडासा अंदाज आला मला. का असं वाटलं का तुला? कारण जेव्हा तू मला कॉल केलेलास तेव्हा तू मला एक काम सुचवलेलंस आणि ते माझ्याकडून नाही झालं म्हणून. Is it? मला नाही का आठवतं नाही काही काम सांगितल्याचं तुला. रिअली स्मार्ट आहेस. सो आर यू. फक्त कसं आहे ना, योग्य वेळेला तुझं डोकं चालत नाही. ते सावली कशी काय आली ऑफिसला? तू मला कधी सांगितलंस की तिला ऑफिसला पोचू द्यायचं नाहीये ते? स्मार्ट. बरोबर आहे तुझं. मी सांगितलं नाही तुला, पण मला वाटलं होतं तुला तुझी जबाबदारी कळेल आणि पार पाडशील तू, पण नाही केलंस तसं. ती रिस्पॉन्सिबल मी आहेच. मला हे असं कोड्यात बोलणं नाही आवडत. सरळ सांगते. ओके. ताराला मी सांगितलेलं की त्या मूर्ख मुलीला ऑफिसला पोचू द्यायचं नाही, तिला काहीही करून अडव. पण ताराने तिचं काम केलं नाही. सो तारा. ऐश्वर्या, तुला माहिती आहे माझी कामं मी स्वतः करते, किंवा काम पूर्ण होईपर्यंत तिकडनं हालत नाही. तुझं काम तू दुसऱ्याला सांगितलंस ना, हीच चूक झाली तुझी. मुळात ते काम माझं नव्हतंच, ते तुझं काम होतं. मग तू थांबायचंस तिकडे. एनिवे, काय झालं जर ती ऑफिसला आली तर? ती सावली ना माझ्या डोक्यात जाते. का? का म्हणजे असतं ना असं, काही माणसं आपल्याला पटतात, काही नाही पटत. तशी ती सावली मला नाही पटत. नाही, ती मलाही पटत नाही. म्हणजे मला ती अजिबात आवडत नाही. पण मला ती न आवडण्याचं कारण आहे माझ्याकडे, स्पेसिफिक रिझन. पण तू तर तिला आत्ता आत्ता फिटली आहेस. मला नेमकं कारण नाही कळलं. कारण कळायची गरज पण नाही. नाही आवडत म्हणजे नाही आवडत. वा, मस्त आहे तुझं. त्या दिवशी तूच सगळ्यांसमोर ओरडून ओरडून सांगत होतीस की माझी नवीन मैत्रीण आहे, मला एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. मग आता काय झालं? म्हणजे सगळ्या बोलण्यावर तुझ्याकडे काउंटर आर्ग्युमेंट आहेच ना?
मैत्रीण मिळाली म्हणे. मैत्रिणीशी कोणी असं वागतं का? मी पण तुम्हाला मैत्रीणच समजून बसले होते, पण तुम्हीच माझ्याशी असं वागलात. मी काय केलं सावली? काय नाही. अगं आता माझ्याशीच बोलत होतीस ना. आता आपण दोघी सोडून कोण आहे आता इथे वेगळं? काही नाही वहिनी, जाऊ द्या. सावली मला सांग, काही झालंय का? कोणी काय बोललं का तुला? त्रास दिला का कोणी? सावली सांगितल्याशिवाय कसं कळेल, सांग ना. हो, त्याच मैत्रिणीने. काय म्हणते मी? ती मैत्रीण आहे ना तुझी, मग आता अचानक तिचा त्रास का व्हायला लागला तुला? त्रास त्रास कशाला होईल मला? असे मी आणि सारंग कामासाठीच भेटलो होतो ना. आम्ही काहीतरी बिझनेस बद्दल बोलत होतो, तर ही सुद्धा आली तिथे. सतत काय त्याच्या मागे मागे? आय मीन तूच आता मला सांग, नवरा असल्या म्हणून काय सतत मागे मागे फिरायचं का? कामात कशाला अडचण उगाच? आणि मुळात ज्यातलं आपल्याला कळत नाही ना, त्यात कशाला उगाच नाक खुपसायला जायचं? नुसतं नाक खुपसात नाही आहे ती सावली, तिच्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चाललंय. म्हणजे मला छक्के पंजे कळत नाहीत, पण तरी मला असं वाटतं की ती मुद्दाम आपल्या घरात आली आहे राहायला. खूप चालाक बाई आहे. तिला जे हवं आहे ना तेच मिळवायला ती आली आपल्या घरात. तिने जे इथे राहायला याचं नाटक काढलंय ना, त्याच्यावर प्लीज लवकरात लवकर पडदा टाक सावली. तरी मी तुला आधीच वॉर्न केलं होतं, पण तू नाही ऐकला माझा. पण तुला माझी एक गोष्ट ऐकावीच लागेल. जी चूक मी केली ती तू अजिबात करू नकोस. कुठली चूक? त्या मुलीला मूर्ख समजण्याची चूक. नाही, सुरुवातीला मलाही असं वाटलेलं की गावंढळ आहे, कमी शिकलेली आहे, माझ्यासमोर ही काय टिकणार, मूर्ख आहे, कुठून तरी गावातून आली आहे, त्यामुळे तिला मी हँडल करेन, मॅनेज करेन. ना रंग आहे तिला, ना रूप आहे, बघून घेईन मी तिला. पण नाही हं, ती ओव्हर स्मार्ट आहे. तिला एक्झॅक्टली माहिती आहे कसं पुढे पुढे करायचं, लोकांना इम्प्रेस कसं करायचं, सगळ्यांच्या नजरेत कसं यायचं. तिला करेक्ट कळतं. खूप हुशार आहे ती. आणि आता तर काय माहितीये तुला, या घरात मॅक्सिमम लोकांचं तिच्याशिवाय पान हलत नाही. सतत तिच्या मागे पुढे करत राहतात. मॉम पण तिला सगळ्या गोष्टींमध्ये क्रेडिट्स देतात. नाही म्हणजे मॉमनं ती अशी काही खास आवडत नाही, पण तत्व आहेत मॉमची. तिला कॉम्प्लिमेंट्स देणं, तिला साड्या देणं, क्रेडिट देणं. आता सारंगचंच बघ ना, किती हुशार आहे, हार्ड वर्किंग आहे, स्मार्ट आहे, चांगला दिसतो. आणि या मुलीला ना रंग आहे ना रूप, अक्कल शून्य मुलगी. पण सारंग तिचं सगळं ऐकतो. ती म्हणेल तसं करतो, तसंच वागतो. मला वाटायचं ती मूर्ख आहे, पण नाही.